गोड गोजिरी लाज लाजरी सैत होणार नवरी एका आभूषणची घेऊन दागिनी एका आभूषणची घेऊन दागिनी हिरे मोती आणि घरी तीच परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा। अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम अयोध्येत संपन्न होत असताना परतवाडा अचलपूर शहरातील विविध राम मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील सदर बाजार स्थित श्रीराम मंदिरात दुपारी 12 वाजता महाआरती आयोजनानंतर भव्य असं नगर भोजन प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। जवळपास 50 ते 60 टेबलवर या प्रसादाचं आयोजन करण्यात आलं असता हजारो भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला। यावेळी ग्रामीण पोलीस अप्पर अधीक्षक विक्रांत साडी त्याचप्रमाणे ठाणेदार संदीप चव्हाण यांचीही उपस्थिती कार्यक्रमाला प्रामुख्याने होती। यावेळी श्रीराम उत्सव समितीच्या वतीने या मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। त्यानंतर अनेक शहरातील महिला, पुरुष, युवक, युवती, बालक, वृद्धांनी आयोजित करण्यात आलेल्या या महाप्रसादाचा लाभ घेतला। ह्या नगरभोज कार्यक्रमाचे आयोजन अनिल चिरंजीलाल अग्रवाल व श्रीराम उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते। गेल्या 2 दिवसापासून या नगरभोज कार्यक्रमाची तयारी सुरू होती। सदर बाजार येथील संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला असून प्रत्येक जण या महाप्रसादाचा लाभ घेताना दिसून आला। श्रीराम प्राण प्रतिष्ठेच्या औचित्यावर सदर बाजार येथे नगरभोजचे आयोजन करण्यात आलेले आहे। नगरभोजन दरम्यान या विविध प्रसादाचा लाभ सर्व भक्तगण प्रामुख्याने घेत आहेत। श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहात साजरा केला जात आहे। मी परतवाडा व अचलपूर शहरातील सर्व श्रीराम भक्तांना आजच्या या पावन दिवसाच्या आणि या स्मृतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि अतिशय उत्साहात पुढील आपण संपूर्ण दिवस हा अतिशय उत्साहात साजरा करावा अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। हमारी बहनें जो स्वयंसेवक है उनको स्टॉल पे खड़े रहना है, सबको देखभाल के लिए एक अपने को सब मैनेजमेंट की तरफ ख्याल देना है। और भोजन कि आज हम हमारी पीढ़ी आज भव्य राम मंदिर में श्री राम जी की प्राण प्रतिष्ठा को हम अपनी आंखों से देख रहे हैं। दीपावली का महोत्सव है। ऐसे पर्व में मेरी जुड़वा नगरी भी क्यों पीछे रहे करके अपन ने यहाँ पर महाभोज महाप्रसाद का आयोजन किया गया है। लेकिन इस वक्त पर, इस पावन वक्त पर इस शहर को हमने जिस तरह से सजाया है, इसलिए सभी लोगों का यहाँ पर हम अभिनंदन करते हैं। लेकिन साथ में हम देखें कि पिछले 1 वर्ष से हमारे शहर की छवि जो थोड़ी अलग तरीके से बन रही। आज आपल्या परतवाडा शहरामध्ये राम मंदिर आपला जेवणाचा हे कार्यक्रम चालू आहे आणि ह्या राम मंदिराच्या आजच्या शुभारंभानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि असाच बिलकुल चांगला प्रगती काम राहायला पाहिजे याबद्दल मी सर्व देशवासियांच्या आणि पूर्ण भारतातल्या लोकांच्या शुभेच्छा देतो आणि असाच कार्यक्रम चालू राहील। आज आपल्या देशामध्ये जे महत्त्वाचं जे राम मंदिरामध्ये हे कार्य होतं ते आज पूर्ण झालेलं आहे आणि त्याबद्दल मी सर्व लोकांना शुभेच्छा
समारोह के शुभ अवसर पर हमारे अनिल भैया जी अग्रवाल, रवि भैया जी अग्रवाल और पूरी प्राण प्रतिष्ठा आयोजन समिति सदर बाजार परतवाड़ा और समस्त परतवाड़ा वासियों के तरफ से यह भव्य अन्नकूट का आयोजन किया है। हम सभी आप सभी नगरवासियों को हार्दिक राममय शुभकामनाएं देते हैं। आप सभी इस कार्यक्रम में सम्मिलित होकर शाम को अपने घर पर दीपोत्सव दिवाली बनाकर भव्य राम जन्मभूमि का एक महत्व अपने घर पर ही मेरा गांव मेरी अयोध्या, मेरा घर मेरी अयोध्या के माध्यम से करें, यही मैं आप सबसे विनती करता हूँ। जय श्री राम। आज अयोध्या में जो प्रभु रामचंद्र जी इस मंदिर की प्राण प्रतिष्ठा हुई है, उसकी मैं पूरे दिन से आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। आज का दिन इतिहास का सबसे बड़ा सुनहरा दिन है। इस उपलक्ष्य में आज सदर बाजार में भोजन प्रसादी का आयोजन किया गया है। आप लोगों से प्रार्थना है कि भोजन प्रसादी में अवश्य पधारें। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या जन्मस्थानी श्री अयोध्याजी या ठिकाणी श्रीराम भगवानची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज दुपारी झाली। 500 वर्षापासून ज्या क्षणाची हिंदू समाज वाट बघत होता तो क्षण आज आला आहे। आमची पिढी आम्ही सगळे भाग्यवान आहोत की याची देही याची डोळ्या हा समारोह हा सोहळा आम्ही बघतोय। पूर्ण देशभर दिवाळी दीपोत्सव या ठिकाणी सुरू आहे। सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे। अशा प्रसंगी अचलपूर परतवाडा या जुळ्या नगरीमध्ये ठिकठिकाणी चौकावर मंदिरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन। सदर बाजार या ठिकाणी श्रीराम मंदिर याच्या समोर शहरातील प्रसिद्ध उद्योजक श्री अनिलजी अग्रवाल यांच्या माध्यमातून या ठिकाणी हजारो लोकांसाठी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। या ठिकाणी जुळ्या नगरीतील हजारो लोक या ठिकाणी या प्रसादाचा लाभ घेत आहेत। त्याचप्रमाणे ज्येष्ठमावर संध्याकाळी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कारसेवकांचा सत्कार आणि त्या ठिकाणी विविध कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम याचं आयोजन केलं आहे। दीपोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सर्व समाजाला मी विनंती करेन की संध्याकाळी त्यांनी आपल्या घराच्या अंगणामध्ये दीप प्रज्वलित करावे, रांगोळ्या काढाव्या, फटाके फोडावे। कारण की प्रत्येक वर्षी 22 जानेवारी येणार आहे, परंतु 2024ची 22 जानेवारी ही इतिहासामध्ये दर्ज झालेली 22 जानेवारी राहणार आहे। वर्षानुवर्ष 100 वर्षानंतर 200 वर्षानंतर लोक आठवण करतील की 22 जानेवारी 2024 भारतीयांनी हिंदू समाजाने एक आनंद उल्हासाने बनवलेला आहे। त्यामुळे मी आज समस्त समाजाला समस्त लोकांना श्रीराम जन्मभूमीमध्ये श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची शुभकामना देता हूँ। जय श्रीराम। आज मेरी तरफ से परतवाड़ा वासियों को श्रीराम जन्मोत्सव की हार्दिक शुभकामनाएं। जय श्री श्याम, जय श्री राम। सभी को जय श्री राम। राम भगवान के प्राण प्रतिष्ठा के उपलक्ष्य में सभी देशवासियों का जो हर्ष और उल्लास देखने को मिल रहा है, इसी में कुछ अंश सौभाग्य का हमको प्राप्त हो, इसी कारण हम यहाँ पुराने चौक के सभी व्यापारियों की ओर से लड्डू का प्रसाद वितरण रखा गया है और इसके उपलक्ष्य में आप सभी सादर आमंत्रित है। सभी को जय श्री राम और सबका आनंद और मंगल होता है। सभी नगरवासियों को जय श्री राम। अयोध्या में आज 22/1/2024 को भव्य राम मंदिर का उद्घाटन एवं प्राण प्रतिष्ठा की गई। इस उपलक्ष्य में दुरानी चौक मित्र मंडल दुरानी चौक पर भव्य लड्डू प्रसाद वितरण कार्यक्रम रखा गया। भक्तों ने इस प्रसाद का जोर शोर से आनंद लिया और हमें बहुत खुशी हुई। कहीं ना कहीं हम इस उद्घाटन एवं प्राण प्रतिष्ठा में जुड़े और पूरा दुरानी चौक मित्र मंडल हमारे साथ। जय श्री राम। त्याचप्रमाणे शहरातील मदन महल स्थित व्यापाऱ्यांनीही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या ठिकाणीही
अनेक भक्त श्रीरामांच्या या प्राणप्रतिष्ठेच्या औचित्यावर आयोजित या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन भोजन प्रसाद घेत होते. विविध ठिकाणी श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा या कार्यक्रम मोठ्या उत्सवात आणि मोठ्या श्रद्धेने संपन्न करण्यात आला. अनेक ठिकाणी चहा तर दुराणी चौक येथे लड्डूंचा प्रसादही वितरित करण्यात आला. सानू खानसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा. जय सियाराम। जय श्री राम। जय श्री राम। मदन महल मित्र परिवार की ओर से आप सभी लोगों को अयोध्या में जो राम मंदिर निर्माण का कार्य पूर्ण हुआ है उसकी बहुत बहुत शुभकामनाएं। ऊपर लक्ष्य पे आज मदन महल परतवाड़ा आयोजित किया है, तो सभी लोगों ने प्रसाद का आनंद लीजिए। धन्यवाद। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। मदन महल सभी व्यापारी संगठन की ओर से आज भोजन का आयोजन किया गया है और पूरे परतवाड़ा नगरी में पूरा वातावरण राममय हो चुका है। पूरे राम भगवान का हर व्यक्ति, हर समाज, हर व्यापारी है, नौकरी वाला है, सभी लोग अपने राम भगवान के आगमन का जो 500 साढ़े 500 वर्षों से प्रतीक्षा कर रहा था हिंदू समाज, उस समाज में जागृति आई है और इस प्रकार से यह कार्यक्रम हर वर्ष इसी प्रकार से आयोजित हो, इसी शुभकामनाओं के साथ में मैं सभी से भोजन का आस्वाद लेने के लिए निवेदन करता हूँ। जय श्री राम। आज मदनमहल येथे सर्व व्यापारी संकुलन यांच्याकडून रामाचं आज प्रतिष्ठान म्हणजे रामनवमी हे औचित्य साधून आज रामाचं आपल्या अयोध्या नगरीत आगमन होत आहे. रामाचा वनवास संपला, त्या निमित्तानं आज आमच्या व्यापार संकुलनाच्या माध्यमातून सर्व व्यापाऱ्यांच्याकडून आज जेवणाचं आणि महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. त्या निमित्तानं आज जे कारसेवकांची स्वप्नपूर्ती होती ते आज पूर्ण झाली. रामाचा वनवास संपला आणि राम आज अयोध्येला येणार आणि सर्व हिंदू भावी भक्तांना सर्वांना शुभेच्छा. जय श्री राम। लेना बोलना तुम्ही बोल। जय श्री राम। आज मदन महल व्यापारी संघाकडून महाप्रसादाचं आयोजन केलेले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी इथे येऊन कार्यक्रमाचा आनंद घेतलेला आहे आणि अयोध्येमध्ये राम मंदिर निर्मिती झालेली आहे, त्याची पण पूर्ण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जय श्री राम। जय